हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचा शिरा। जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर शिरा ट्राय केला तर खूप छान होईल, जसा सत्यनारायणच्या पूजेला करतात सेम तसाच। तर आपण अशा एका वाटीचं मेजरमेंट घेऊया, या वाटीनेच रवा घेऊया, या वाटीनेच दूध तूप जे पण साहित्य घेऊ त्या वाटीनेच घेऊया। रवा एकदम छान बनतो, खूपच छान आणि चवीला खूप छान लागतो। तर तुम्हाला आता मी रेसिपी दाखवणार आहे। तर आपण प्रथम हा रवा भाजून घेऊया थोडासा। आता आपण कढईमध्ये रवा टाकूया, रवा व्यवस्थित भाजून घेऊ। मी एकीकडे रवा भाजत ठेवलाय, एकीकडे दूध गरम करत ठेवलंय। दोन मिनिटं रवा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घी टाकूया। जेवढा आपण रवा घेतलेला तेवढाच घी टाकूया। रवा व्यवस्थित भाजून देऊ स्लो गॅसवर। ड्रायफ्रुट्स मध्ये काजू आणि बदाम घेतलेत, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता। काजू आणि बदाम मी किसून घेणार आहे। रवा मंद आचेवर भाजत ठेवलाय, अजून याला कलर थोडा चेंज होईपर्यंत भाजून घेऊ आपण। दोन आपण केळी पण घेतलेली आहेत, केळी आपण बारीक चिरून घेऊ आणि रव्यामध्ये टाकूया। बघू शकता रव्याचा कलर थोडा चेंज झाला। आता आपण त्याच्यामध्ये हे चिरलेले जे केळी आहेत ते टाकूया। आता रवा परत थोड्या वेळासाठी शिजवून घेऊ, जोपर्यंत केळी पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होत नाही। आता आपण रव्यामध्ये हे जे किसून घेतलेले काजू बदाम आहेत ते टाकूया। ते शिजलाय, तुम्ही कलर बघू शकता। आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया। आई बैसा, आता आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहोत। साखर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर टाकलेली आहे आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलंय। आता आपण 2-3 मिनिटं साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवून घेऊया। छान असा वास येत आहे, मस्त सुगंध येत आहे रव्याचा। आता आपण त्याच्यामध्ये वेलची पूड टाकूया। अशा पद्धतीने जर तुम्ही रवा केला ना तर कधीच तो फेल जाणार नाही, खूप छान बनतो। आता 2 मिनिटं ठेवून देऊ आणि गॅस बंद करू। हे आपला रवा झालाय का, रवा व्यवस्थित शिजलाय आणि तयार आहे। आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। छान असा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा, तुमचा शिरा खूप छान होईल। धन्यवाद, बाय बाय।